रामकृष्ण हरी. आज तारीख आहे 31/7/2024. पांडुरंग उत्सव म्हणजे देवभक्तांच्या भेटीनिमित्ताने हा उत्सव साजरा होत असतो. श्री क्षेत्र ताहराबाद, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी हा उत्सव होतो. आणि या उत्सवामध्ये हरिदिनीच्या निमित्ताने म्हणजे एकादशीच्या निमित्ताने राघव नर्मदा परिक्रमा संकल्पित अन्नक्षेत्र किंवा राघव नर्मदा परिक्रमा आयोजित हे दूध वाटपाचं नियोजन दरवर्षी या ठिकाणी असतं. पण त्यामध्ये अनेक वेळा अनेक सेवेकरी सहभागी होत असतात. त्या न्यायानुसार आज या ठिकाणी काही सेवेकरी आपल्या नर्मदा कृपांकित परिवारातील काही सेवेकरी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची आपण थोडीशी मुलाखत आपण घेणार आहोत. अशा प्रकारचं हे 4थं वर्ष आहे. तसं कोरोना कालामध्ये 2 वर्ष निघून गेली, म्हणजे गेली 6 वर्ष ह्या कार्यक्रमाला सुरुवात होऊन झालेली आहे की दूध वाटपाच्या. कोरोना कालावधीतली जी 2 वर्ष यात्रा झाली नाही, त्यावेळेला या ठिकाणी हे दूध वाटप बंद होतं. त्याच्यानंतरची जी वर्ष आहेत तर तो कालावधी म्हणजे दूध वाटपाचा आत्तापर्यंतचा जो कालावधी आहे तो 4थं वर्ष आहे. तसं सुरुवात केलेलं आज 6 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर या सेवेमध्ये सर्वच जण आहेत. आमच्या सौभाग्यवती सीमाताई आहेर, तुम्ही सर्व त्यांना मैया म्हणतात. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर आहे, त्याला सर्वजण ओळखतात, आमच्या अखंड सेवेमध्ये असतो. त्याचप्रमाणे आमच्या गावचंच एक भूषण किंवा आमच्या सेवेमध्ये प्रामाणिकपणाने सदैव असतं ते म्हणजे सर्जेराव हरदे. निरपेक्ष सेवा त्या ठिकाणी त्यांची असते. तर त्यांचाही सहयोग या ठिकाणी लाभलेला आहे. जवळजवळ यावर्षी त्यांनी 47-48 लिटर दूध त्यांनी दिलेलं आहे. जवळजवळ 200 लिटर आपण दूध वाटप झालेले आहे, अजूनही चालू आहे. तर मागच्या वर्षीसुद्धा दिलं होतं, पण त्यांचा कुठला नामोल्लेख नव्हता. कारण ते म्हणे मला नामोल्लेख करण्याची गरजच नाही आहे, मला फक्त सेवा हवी आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी तर इकडे आपण यांना बघू शकतो. बाळासाहेब साबळे लोणीवरून आहेत, लोणी प्रवरा, दोघंही पती पत्नी सेवेमध्ये सकाळी 7 वाजताच या ठिकाणी हजर झाले. फक्त त्यांना नुसतं कळालं की सेवा या ठिकाणी अशी अशी असते. त्यांना जॉब करतात ते, पण सगळं त्यांनी सोडून देऊन आज या ठिकाणी सेवेमध्ये दिवसभर या ठिकाणी अखंड राहिलेले आहेत. दोघंही पती पत्नी बाकी व्हिडिओमध्ये पाहायला भेटलेलेच आहेत आपल्याला. कारण दिवसभर त्या ठिकाणी दूध वाटप त्या ठिकाणी करत आहेत. तर त्यांचे थोडंसं आपण मनोगत त्या ठिकाणी ते व्यक्त करत आहेत. तर त्यांना कसं वाटलं, या क्षेत्रामध्ये कसे आले, तर म्हणून छोटासा आपण व्हिडिओ त्यांचा बनवत आहोत. रामकृष्ण हरी. हॅलो, नरहर रामकृष्ण हरी. मी बाळासाहेब भागाजी साबळे, लोणी बुद्रुक. आम्ही पती पत्नी आज 5 ते 6 महिन्यापूर्वी असंच यूट्यूबद्वारे महाराजांना आम्ही जोडल्या गेलो आणि त्यांच्या संपर्कात आल्यानंतर आमची नर्मदा परिक्रमा पण घडली, उत्तरवाहिनी परिक्रमा पण घडली, अयोध्या यात्रा पण आमची त्यांच्यामुळे, त्यांच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण झाली. आणि काय माझी भगवंताची माझ्यावर इंद्रायणी परिक्रमा पण पायी त्यांच्यामुळे माझी घडली. आणि काय कृपा झाली भगवंताची मला माहीत नाही, नर्मदा माईची, मैपती महाराजांची. आणि त्यांच्या कृपा आशीर्वादामध्ये मी आल्यानंतर ते माझे गुरुमाऊली पण ओंकारेश्वर येथे मी त्यांच्या हाताने माळ घातली व मला गुरुमाऊली मिळाले, साक्षात गुरुमाऊली मिळाले. आणि दुसरी गोष्ट, माझ्यामध्ये जे वाईट अवगुण होते एक 5-6 महिन्यापूर्वी, जास्त नाही, पण एवढंही नर्मदा माईनं आणि माझ्या गुरुमाऊलींनी, मैपती महाराजांनी एवढी कृपा केली की आज माझ्यामध्ये जो बदल घडला आहे, आज मला जे सेवेमध्ये आलो आहे आणि ही सेवा मला माझे गुरुमाऊली आणि सर्व आई वडील सर्वांच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या निस्वार्थ सेवा आणि अशी मी हृदयापासून मला मार्ग देते नर्मदा माई माझी कदाचित. आणि हृदयापासून मी सेवा करतो. तरी महाराजांचे, मैयांचे मी शतशः ऋणी आहे. आणि नर्मदा माई चरणी, मैपती महाराजांच्या चरणी आणि साधू संतांच्या चरणी, की जोपर्यंत माझ्या हृदयात जीवा आहे तोपर्यंत नर्मदा माईला सर्वांना माझी विनंती की माझ्या हातून फक्त सेवा घडू दे. मला धन नको, दौलत नको, पैसाही नको, मला फक्त दुःख दे. कारण दुःख दिलं तरच मी नर्मदा माईला विसरणार नाही. नर्मदे हर, धन्यवाद. आणि मैपती महाराजांची सुद्धा मला माहिती, याच्यापूर्वी मी ऐकून होतो की मैपती महाराजांची दिंडी पंढरपूर येथे जाते, पण मला कधी येण्याचा योगच आला नाही. जास्त नाही, 31 किलोमीटर अंतर आहे. पण काय महाराजांनी माझ्यावर कृपा केली तर आज मी 5व्या वेळेस ताहराबाद येथे येतोय आणि महाराज मला वेळोवेळी बोलवत आहेत, दर्शन पण देत आहेत आणि माझ्यावर एवढी कृपा आशीर्वाद केला आहे की मी सांगू शकत नाही. जे मला काय भगवंतांनी आणि नर्मदा माईनं दिलं आहे, मैपती महाराजांनी, माझ्या गुरुमाऊलींनी काय दिलं हे मी सांगूच शकत नाही, शब्दामध्ये सुद्धा वर्णन करू शकत नाही. रामकृष्ण हरी.
खरं तर प्रत्येक सेवेकरी या ठिकाणी मनमोकळ्या मनानं सेवा करत असतो, निरपेक्षानं सेवा करत असतो. आम्ही त्यांना काही देत नाही. फक्त नर्मदा माईचा जो काही प्रसाद आहे, नर्मदा माई त्यांच्यावरती कृपा करते. फक्त आम्ही नर्मदा माईला साकडं घालतो, की बाबा जे या सानिध्यामध्ये सेवेमध्ये आलेत ना, त्यांना तू भरभरून दे. मग काय सांगायचं, कसं साकडं टाकायचं ते आमच्या नर्मदा माईवरती आम्ही टाकत असतो. महिपती महाराजांवरती टाकत असतो आणि महिपती महाराज त्या ठिकाणी सर्वांवरती कृपा करतात. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. जवळजवळ 7 वाजायला 5 मिनिटं कमी आहे. म्हणजे आता दूध वाटपाचा थोड्या वेळामध्ये आपण हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. प्रत्येक कार्यामध्ये असे सेवाधारी भाविक असतात, प्रामाणिक भाविक असतात. कोणतंही कार्य असो, पण ही पडदे आडून सगळी कामं करतात आणि मोठी मोठी कामं पुढे येत असतात. खरं यांचं फार मोठं श्रेय असतं, पण आजकाल लोक प्रतिष्ठेसाठी या लोकांना पुढं आणत नाही आहे आणि असे जी लोक असतात त्यांना खरंच पुढं दाखवलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी सर्व सेवेकऱ्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद. नर्मदामाई महिपती महाराज विशेष रूपाने प्रत्येकावरती कृपा करत राहूस, प्रत्येकाला सुख समाधानाने ठेवू हीच ईश्वरचरणी प्रार्थना बोलता त्या ठिकाणी थांबत आहे. नर्मदे हर, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.